मराठी रंगभूमीवरचं सर्वात गाजलेलं नाटक पुरुष आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। अभिनेते नाना पाटेकरांच्या अभिनयानं नटलेलं हे नाटक आता एका नवीन टीम सोबत मराठी रंगभूमीवरती सादर होणार आहे। ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे पुरुष नाटकात प्रमुख भूमिका साकारणार आहेत, तर तब्बल 42 वर्षांनी हे नाटक प्रेक्षकांना, नाट्य रसिकांना पाहायला मिळणार आहे। स्त्री पुरुष संबंध, सामाजिक विषमता, त्याचबरोबर स्त्रीच्या संघर्षाची कहाणी या नाटकातून रसिकांना पाहायला मिळणार आहे। येत्या 14 डिसेंबरला या नाटकाचा पहिला प्रयोग सादर होणार आहे। राजन ताम्हाणे दिग्दर्शित, जयवंत दळवी लिखित या नाटकाचे शरद पोंक्षे, श्रीकांत तटकरे, समिताभर काणेकर हे निर्माते, तर या नाटकात अभिनेत्री स्पृहा जोशी, अभिनेते अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निशाद भोईर, नेहा परांजपे, त्याचबरोबर स्वतः ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे हे प्रमुख भूमिकेत दिसतील। हा लढा जो आहे, हा लढा प्रत्येक माणूस पावला पावलाला लढत असतो। तर मला असं वाटतं की ही मानसिकता काही बदलणार नाही मुळात, पण तिचा आवेग आणि तिचा प्रभाव किती आहे त्या समाजामध्ये ते फार महत्त्वाचं आहे। सो दिवसेंदिवस तो प्रभाव फार वाढत चाललेला आहे दुष्प्रवृत्तीचा। दुर्दैवाची असली तरी ही खरी गोष्ट आहे, जी या कलाकृतीच्या माध्यमातून बाहेर यायला पाहिजे, ह्याबद्दल बोललं जायला पाहिजे असं वाटलं। आणि म्हणूनच मला वाटतं आमच्या निर्मात्यांनी हा डिसिजन घेतला असावा की ही कलाकृती आपण आणूया। आणि आम्हा नटमंडळींच्या दृष्टीने तर आम्हाला पर्वणी आहे, कारण ॲक्टर म्हणून फार अत्यंत अप्रतिम असं लिहिलं गेलेलं आणि परफॉर्म करायला अत्यंत आव्हानात्मक, चॅलेंजिंग अशी भूमिका आहे। सो काय म्हणू, एकाच वेळेला आनंदही वाटतो आणि एकाच वेळेला असं वाटतं की अरे 40 वर्षांनी आज आपल्याला ते बोलावं लागतंय, इथे आहोत आपण आत्ता। बदललेलाच नाही। 40 वर्षानंतर खरं तर असं व्हायला हवं होतं की हा विषय जुना झाला, शिळा झाला। आता कुठे बलात्कार होतात, आता कुठे जातीमध्ये भांडणं होतात, सगळे छान चालू आहे असं व्हायला हवं होतं, पण दुर्दैवाने तसं घडलं नाही। आणि त्यामुळं 40 वर्षांपूर्वीचा नाटकाचा विषय आजही ताजा तवाना वाटतो, हे चांगल्या समाजाचं लक्षण नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।